Welcome to the e-learning platform of Civil Engineering Department of Dr. Bapuji Sankhe Institute of Engineering and Technology, Kolhapur. Today in the chapter 2nd, we are going to see the various properties of the aggregate. First, we have to see what is the definition of the aggregate. The material used for manufacturing of mortar and concrete such as sand, gravel, etc. are called as aggregate. म्हणजे आपण जेव्हा कॉन्क्रीट तयार करतो त्यावेळी कॉन्क्रीट तयार करताना त्यामध्ये आपल्याला सिमेंट ॲड करावं लागतं, वॉटर ॲड करावं लागतं. त्याशिवाय त्यामध्ये आपण सँड म्हणजे वाळू ॲड करतो. आणखी त्यामध्ये ॲग्रिगेट्स म्हणजे खडीसुद्धा आपण त्यामध्ये कोर्स ॲग्रिगेट हे ॲड करतो. तर ते जे ॲग्रिगेट्स असतात त्या ॲग्रिगेट्सच्या प्रॉपर्टीज ज्या काय आहेत ते आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचे आहेत. Aggregates gives proper strength to the concrete and it is responsible for the properties like shrinkage, expansion, soundness, water cement ratio of the concrete. जे ॲग्रिगेट आपण जे कॉन्क्रीटमध्ये यूज करतो त्या ॲग्रिगेटवरती या त्या कॉन्क्रीटच्या प्रॉपर्टीज या सगळ्या डिपेंड असतात. तर त्या प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या असतात तर त्या म्हणजे श्रिंकेज, एक्सपान्शन, साऊंडनेस आणि वॉटर सिमेंट प्रेशर. Aggregates occupies 70 to 80% of the total volume of concrete and normally it is considered as chemically inactive and act as a filler material only. जर आपण कॉन्क्रीटचा टोटल व्हॉल्यूम कन्सिडर केला तर त्या टोटल व्हॉल्यूमच्या 70 to 80% व्हॉल्यूम हा त्यामध्ये आपण जे ॲग्रिगेट्स यूज केलेले असतात त्याचा असतो. आणि हे जे ॲग्रिगेट्स असतात ते नॉर्मली केमिकली इनॲक्टिव्ह असतात. म्हणजे ते जे ॲग्रिगेट आपण यूज केलेले असतात त्याची त्या वॉटरसोबत किंवा त्या सिमेंटसोबत कुठल्याही प्रकारची केमिकल रिएक्शन होत नाही. आपण ॲग्रिगेट हे फक्त फिलर मटेरियल म्हणून त्या कॉन्क्रीटमध्ये यूज करतो. तर आता आपल्याला माहीत आहे की कॉन्क्रीटचं प्रिपरेशन करण्यासाठी त्यामध्ये आपल्याला ॲग्रिगेट यूज करणं गरजेचं असतं. तर ते ॲग्रिगेट म्हणजे आपण त्यामध्ये सँड यूज करतो. सँडला नॉर्मली फाईन ॲग्रिगेट्स असं म्हणलं जातं. आणखी त्याशिवाय त्यामध्ये आपण खडी यूज करतो. खडीला आपण कोर्स ॲग्रिगेट असं म्हणतो. तर हे जे आपण ॲग्रिगेट यूज करतो ते कशी पाहिजे तर इट शुड बी स्ट्रॉंग अँड ड्युरेबल. म्हणजे ते स्ट्रॉंग असलं पाहिजे, त्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी चांगली पाहिजे. इट मस्ट बी क्लीन, ते क्लीन असलं पाहिजे. इट शुड नॉट रिॲक्ट विथ सिमेंट ड्युरिंग मिक्सिंग. जे आपण ज्यावेळी सिमेंटसोबत त्याचं मिक्सिंग करतो विथ ॲडिशन ऑफ वॉटर त्याची सिमेंटसोबत कुठल्याही प्रकारची रिॲक्शन झाली नाही पाहिजे. इट शुड नॉट ॲब्सॉर्ब वॉटर मोर दॅन 5%. की त्याचं जे काही वॉटर ॲब्सॉर्प्शन असतं त्या ॲग्रिगेटचं ते 5% जास्त नसलं पाहिजे. इट शुड हॅव लिमिटेड पोरोसिटी. ते जे ॲग्रिगेट आपण यूज करतो त्याचं पोरोसिटी अगदी कमी असले पाहिजे. म्हणजे त्यातून जे वॉटर पर्क्युलेट होतं त्याचं पर्सेंटेज अगदी लिमिटेड असलं पाहिजे. इट शुड बी प्रेफरेबली क्युबिकल और स्पेरिकल इन शेप. म्हणजे त्याचा जो काही शेप आहे तो नॉर्मली क्युबिकल असला पाहिजे किंवा स्पेरिकल असला पाहिजे. इट शुड हॅव रफ सरफेस. त्या ॲग्रिगेट्स आपण जे यूज करणार आहे त्याचा सरफेस हा स्मूथ न ठेवता आपण जे यूज करणार आहे त्याचा सरफेस हा रफ असला पाहिजे. तर ॲग्रिगेटचे जे क्लासिफिकेशन असतं ते क्लासिफिकेशन 3 पद्धतीने केलं जातं. तर पहिलं असतं ते म्हणजे अकॉर्डिंग टू सोर्सेस. म्हणजे कुठून आपल्याला ते ॲग्रिगेट्स मिळतात त्याचा सोर्स कुठला आहे यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. दुसरं म्हणजे साईज. त्या ॲग्रिगेटची साईज काय असणार आहे जे आपण ॲग्रिगेट यूज करणार आहे कॉन्क्रीटसाठी त्या साईजनुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. आणि तिसरं म्हणजे शेप. सगळे ॲग्रिगेट्स जे काही असतात त्याचे शेप्स डिफरंट असतात. तर त्या शेप्सनुसार त्या ॲग्रिगेट्सचं क्लासिफिकेशन केलं जातं. क्लासिफिकेशन ऑफ ॲग्रिगेट्स अकॉर्डिंग टू इट्स सोर्सेस. First, natural sources, then the artificial sources. Natural sources are the naturally occurring aggregates which are divided into igneous rocks, sedimentary rocks and metamorphic rocks. For example, sand, gravel, granite and basalt. Artificial sources of aggregates are the air cooled slag, broken bricks which are used as a replacement form of natural aggregates. म्हणजे ॲग्रिगेट्स हे जर का आपल्याला नॅचरल सोर्समधून मिळत असतील म्हणजे जर इग्निशियस रॉक्स तुम्हाला माहीत असेल किंवा सेडिमेंटरी रॉक्स किंवा मेटामॉर्फिक रॉक्स तर त्याला आपण नॅचरल सोर्सेस ॲग्रिगेट्स असं म्हणतो. तर ते ॲग्रिगेट्स कुठले कुठले असतात तर सँड, ग्रॅव्हेल, ग्रॅनाइट, बसाल्ट हे जे ॲग्रिगेट्स असतात त्यांचा सोर्सेस हा नॅचरल असतो. दुसरं आहे ते म्हणजे आर्टिफिशियल सोर्सेस. म्हणजे जे मॅनमेड ॲग्रिगेट्स असतात ते कुठले कुठले तर एअर कूल्ड स्लॅग म्हणजे
ज्यावेळी रॉ मटेरियल ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग आयर्न ज्यावेळी त्यातल्या इम्प्युरिटीज ह्या बर्न होतात, बर्न झाल्यानंतर त्याचं सडनली कुलिंग केलं जातं, त्याच्यापासून जे ॲग्रिगेट्स तयार होतं त्याला एअर कूल्ड स्लॅग असं म्हणतो. किंवा ब्रोकन ब्रिक्स आपल्या साईटवरती ज्या ब्रिक्सचे तुकडे असतात ते पण काही वेळेला ॲज अ ॲग्रिगेट्स आपण यूज करतो, त्याला आपण आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ ॲग्रिगेट्स असं म्हणतो. The second classification of aggregate is according to its size. The aggregates written on 4.75 mm sieve is called as a coarse aggregate, while the aggregates passing through 4.75 mm sieves are called as fine aggregates. याचा अर्थ असा आहे की ॲग्रिगेट्सची साईज जर 4.75 mm पेक्षा जास्त असेल तर अशा ॲग्रिगेट्सना आपण कोर्स ॲग्रिगेट्स असं म्हणतो. म्हणजे नॉर्मली साईटवरती जी खडी वापरली जाते कॉन्क्रिटिंगसाठी त्या खडीला आपण कोर्स ॲग्रिगेट असं म्हणतो. आणि जर पार्टिकलची साईज ही 4.75 mm पेक्षा कमी असेल तर त्या ॲग्रिगेट्सला आपण फाईन ॲग्रिगेट्स असं म्हणतो. म्हणजे साईटवरची जी सँड वापरली जाते प्लास्टरिंगसाठी वापरली असेल किंवा कॉन्क्रीटचं प्रिपरेशनसाठी वापरली जाते तर त्या ॲग्रिगेट्सना आपण फाईन ॲग्रिगेट्स असं म्हणतो. तर ऑल इन ॲग्रिगेट्स म्हणजे काय, द ॲग्रिगेट्स कंटेन्स ऑल टाईप्स ऑफ सायझेस अँड शेप्स आर कॉल्ड ॲज ऑल इन ॲग्रिगेट्स. म्हणजे असे ॲग्रिगेट्स की ज्यामध्ये सायझेस हे 4.75 mm पेक्षा जास्त पण आहेत आणि 4.75 mm पेक्षा कमी आहेत. पण नॉर्मली फॉर नॉर्मल कंडिशन्स कॉन्क्रिटिंग करताना कोर्स ॲग्रिगेटची साईज ही शक्यतो 80 mm पेक्षा जास्त नसली पाहिजे आणि फाईन ॲग्रिगेटची जी काही साईज आहे ती 150 मायक्रॉनपेक्षा कमी नसली पाहिजे. Now we'll see the aggregate classification according to its shape. Normally the aggregates are classified according to its shape in 4 types. First one is the rounded aggregates, means the aggregates which are having the rounded shape. म्हणजे जे ॲग्रिगेट्स ज्यांचा शेप अगदी राऊंडेड असतो, म्हणजे रिव्हर सँडमध्ये जे ॲग्रिगेट्स असतात ते किंवा ग्रॅव्हल्स की तुम्ही बघितलं असाल की नदीच्या पात्रामध्ये जे दगड असतात त्यांचा शेप साधारणतः हा राऊंडेड शेप असतो, तर त्यांना आपण राऊंडेड ॲग्रिगेट्स असं म्हणतो. सेकंड वन इज इरेग्युलर ॲग्रिगेट्स की असे ॲग्रिगेट्स ज्यांचा शेप हा युनिफॉर्म नसतो, डिफरंट असतो, वेगळा असतो. प्रत्येक जे पार्टिकल्स असतात त्याचा ॲग्रिगेट हा युनिक नसतो, तर अशा ॲग्रिगेट्सना आपण इरेग्युलर ॲग्रिगेट्स असं म्हणतो. थर्ड वन इज द अँग्युलर ॲग्रिगेट्स. द अँग्युलर ॲग्रिगेट्स म्हणजे काय, तर क्रस्ट रॉक्सपासून जे नॉर्मली आपण खडी बघतो कॉन्क्रिटिंगसाठी वापरली जाते, दोज आर द अँग्युलर ॲग्रिगेट्स. की अशा ॲग्रिगेट्स की ज्यांचा एजेस ह्या एकदम शार्प असतात आणि त्यांचा सर्फेस हा सुद्धा थोडा रफ असतो, अशा टाईपच्या ॲग्रिगेट्सना आपण अँग्युलर ॲग्रिगेट्स असं म्हणतो. आणि लास्ट वन इज द फ्लॅकी ॲग्रिगेट्स. फ्लॅकी ॲग्रिगेट्स म्हणजे काय, तर असे ॲग्रिगेट्स की ज्याची लेंथ जास्त आहे आणि थिकनेस अगदी कमी आहे, बरोबर आहे, तर अशा ॲग्रिगेट्सना आपण फ्लॅकी ॲग्रिगेट्स म्हणतो. The various properties we are going to study for fine aggregates in this chapter are size, shape, surface texture, strength, specific gravity, bulk density, water absorption, soundness, surface moisture, bulking, impurities and specific surface. म्हणजे आपल्याला फाईन ॲग्रिगेटसाठी म्हणजे सँडसाठी या चॅप्टरमध्ये आपल्याला या ज्या 12 टाईप्सच्या ज्या काही ॲग्रिगेट्स आहेत, जे प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज आपल्याला काय करायचे आहेत, शिकायचे आहेत. Now we will see the properties of fine aggregates in detail. The first property is specific gravity. The specific gravity of aggregate is the ratio of its density to the density of water. Generally, the specific gravity of fine aggregate is ranges between 2.6 to 2.8. The specific gravity म्हणजे काय, it is the ratio of density to the density of water. Means जी फाईन ॲग्रिगेटची जी डेन्सिटी असते, आता डेन्सिटी म्हणजे काय, तर मास अपॉन व्हॉल्यूम, त्याचा रेशो हा जर का डेन्सिटी ऑफ वॉटर बरोबर कन्सिडर केला तर त्याला आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असं म्हणतो. तर डेन्सिटी ऑफ वॉटर ही एक असं कन्सिडर केली जाते. देअरफॉर जनरली द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फाईन ॲग्रिगेट इज रेंजेस बिटवीन 2.6 to 2.8. म्हणजे जर आपण फाईन ॲग्रिगेटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघितली तर ती साधारणतः 2.6 ते 2.8 या रेंजमध्ये असली पाहिजे. सेकंड प्रॉपर्टी इज द बल्क डेन्सिटी.
It is the density of aggregate considered along volume of voids or empty spaces between the particles. The density of sand should be in the range of 17 to 25 kilonewton per meter cube. तर टोटल व्हॉल्यूमशी त्यातले जे काही व्हॉइड्स असतात त्याचा व्हॉल्यूम आपण त्याचा रेशो कन्सिडर केला तर त्याला आपण बल्क डेन्सिटी असं म्हणतो. म्हणजे द बल्क डेन्सिटी इज द व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ दॅट फाईन ॲग्रिगेट. तर ती जी बल्क डेन्सिटी असते ती साधारणतः फाईन ॲग्रिगेटच्या केसमध्ये म्हणजे सँडच्या केसमध्ये साधारणतः 17 ते 25 किलोन्यूटनच्या दरम्यान असली पाहिजे. तर वॉटर ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, तर वॉटर विच इज ॲब्सॉर्ब बाय द सँड. तर सँडची पार्टिकल साईजच लहान असते त्यामुळे त्याचं वॉटर ॲब्सॉर्प्शन पण हे अगदी निग्लिजिबल असतं. देन द नेक्स्ट प्रॉपर्टी इज साऊंडनेस. तर साऊंडनेस म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेला जे आपण ॲग्रिगेट यूज करतो कॉन्क्रीटमध्ये इट इज एक्सपोज टू द डिफरंट ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स. म्हणजे ते टेम्परेचर्स असतील, विंड असेल, त्यामुळे काय होतं की ते जे ॲग्रिगेट्स असतात त्याचं श्रिंकेज होण्याची किंवा त्याचं क्रॅकिंग होण्याची, त्याचं व्हॉल्यूम चेंज होण्याची शक्यता असते. तर हे जे साऊंडनेस असतं ते पार्टिकल साईज लहान असल्यामुळं इन केस ऑफ फाईन ॲग्रिगेट्स म्हणजे सँडच्या बाबतीत अगदी निग्लिजिबल असतं. त्यात नेक्स्ट प्रॉपर्टी इज द सरफेस मॉइश्चर. Sand has tendency to attract the moisture from air which adsorbed around each particle which causes bulking of sand. तर सँड पार्टिकल्स हे अगदी लहान असतात पण त्यांची एक प्रॉपर्टी असते की हवेमध्ये जे मॉइश्चर असतं ते मॉइश्चरला ते काय करतात, ॲट्रॅक्ट करतात आणि ॲट्रॅक्ट केल्यानंतर त्या पार्टिकल्सच्या भोवती त्याचा एक थिन लेअर तयार होतो. त्याला आपण ॲडसॉर्ब्ड अराउंड इच पार्टिकल असं लिहिलेलं आहे बघा. त्यामुळे काय होतं तर त्या सँडचा व्हॉल्यूम हा थोडा इन्क्रीज होतो. त्याला आपण बल्किंग ऑफ सँड असं म्हणतो. तर यामध्ये आता आपण बघितलं तर प्रॉपर्टी कुठल्या तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, सँडची जी काही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ती साधारणतः 2.6 ते 2.8 या दरम्यान असली पाहिजे. बल्क डेन्सिटी ही 17 ते 25 किलोन्यूटन पर मीटर क्यूब या दरम्यान असली पाहिजे. वॉटर ॲब्सॉर्प्शन हे अगदी निग्लिजिबल असतं. साऊंडनेस म्हणजे काय, तर त्याचा जो काही व्हॉल्यूम चेंज होतो ड्यू टू द श्रिंकेज ऑर एक्सपान्शन त्याला आपण साऊंडनेस म्हणतो. पण सँडच्या बाबतीत तो साऊंडनेस ही प्रॉपर्टीसुद्धा निग्लिजिबल असते, ती कन्सिडर केली जात नाही. आणि सरफेस मॉइश्चर म्हणजे काय, तर इट हॅज अ टेंडन्सी टू अट्रॅक्ट मॉइश्चर फ्रॉम द एअर. म्हणजे वातावरणामध्ये जे काही मॉइश्चर असतं ते अट्रॅक्ट करण्याची प्रॉपर्टी असते त्या फाईन पार्टिकल्सची. ते पार्टिकल्स काय होतात, ते जे मॉइश्चर असतं ते त्या पार्टिकल्सच्या भोवती त्याचा एक थिन लेअर तयार होतो त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम चेंज होतो. तर ते जे व्हॉल्यूम चेंज होतो त्याला आपण बल्किंग ऑफ सँड असं म्हणतो. तर सरफेस मॉइश्चर हे कन्सिडर करणं गरजेचं असतं इन केस ऑफ फाईन ॲग्रिगेट्स. The next property and very important property of fine aggregate, that is of sand, is bulking of sand. The sand particle absorbs free moisture present in the atmosphere and it increases its volume. This phenomenon is known as bulking of sand. Bulking is due to adsorption of moisture around every sand particles in the form of thin film. This film of moisture produces surface tension which keeps sand particles away from each other. This makes swelling of sand and its volume appears more than the actual volume. तर या आधीच्या स्लाइडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे the fine particles of sand has a tendency to attract a free moisture present in the atmosphere. म्हणजे काय असतं की सँड पार्टिकल जे काय असतात त्यांची एक प्रॉपर्टी असते की ते हवेमध्ये जे काही मॉइश्चर प्रेझेंट असतं त्याला ते अट्रॅक्ट करतात, बरोबर आहे. अट्रॅक्ट केल्यामुळे काय होते, इट फॉर्म्स अ थिन फिल्म अराउंड द इच सँड पार्टिकल. म्हणजे जे सँड पार्टिकल्स असतात त्याच्याभोवती त्याची अगदी बारीक लेअर असं तयार होतं, बरोबर आहे. त्याला आपण थिन फिल्म ऑफ मॉइश्चर असं म्हणतो. त्यामुळे काय होतं की जर जे सँड पार्टिकल्स एकमेकाच्या शेजारी असतात त्या थिन फिल्ममुळे त्या दोन्ही पार्टिकल्समध्ये सरफेस टेन्शन प्रोड्यूस होतं, बरोबर आहे. आणि ते सँड पार्टिकल्स एकमेकापासून लांब जातात, बरोबर आहे. आणि ते लांब गेल्यामुळे इट कॉजेस स्वेलिंग ऑफ सँड. म्हणजे काय होतं की ते सँडचं जो काही व्हॉल्यूम आहे ती सँड फुगते आणि सँडचं व्हॉल्यूम जो काय आहे तो सँडचं व्हॉल्यूम हा वाढला जातो. त्यामुळे ती सँड जर का आपण मेजर केली तर ती ड्राय कंडिशनला त्याचा व्हॉल्यूम वेगळा असणार आहे, बरोबर आहे. ती सँडमध्ये जर का आपण वॉटर ॲड केलं, त्याचं मिक्सिंग केलं
तर ड्यू टू द बल्किंग ऑफ सँड त्याचा व्हॉल्यूम आपल्याला जास्त झालेला आढळतो. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की ज्यावेळी आपण बल्किंग ऑफ सँड सपोज कन्सिडर केलं नाही तर कॉन्क्रीट मिक्स डिझाईन हे चुकण्याची शक्यता असते. कारण मिक्स डिझाईनमध्ये आपण ड्राय कंडिशनचं सँडचं अमाऊंट ही काय केलेलं असते, फिक्स केलेली असते. पण ड्यू टू द बल्किंग त्याचा व्हॉल्यूम हा चेंज होतो. बरोबर आहे. चेंज झालेल्या व्हॉल्यूमनुसार त्या कॉन्क्रीटमध्ये सिमेंटचं पर्सेंटेज हे वाढतं. आणि सिमेंटचं पर्सेंटेज वाढल्यामुळं त्याच्या वर्केबिलिटीवरती पण प्रॉब्लेम होतो आहे. म्हणजे वर्केबिलिटीमध्ये सुद्धा फरक होण्याची शक्यता असते. देअरफॉर इट इज नेसेसरी टू कन्सिडर बल्किंग ऑफ सँड ड्युरिंग कॉन्क्रीट मिक्स प्रोपोर्शन फॉर गुड क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट. म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं झालं तर सँड पार्टिकल्स काय करतात तर हवेतला मॉइश्चर जो काय प्रेझेंट असतो तो अट्रॅक्ट करतात. ते अट्रॅक्ट केल्यामुळं त्याच्याभोवती त्याचा एक थिन लेअर तयार होतो. थिन लेअर तयार झाल्यामुळं ते जे सँड पार्टिकल्स असतात त्याच्यामध्ये सरफेस टेन्शन प्रोड्यूस होतं. सरफेस टेन्शन प्रोड्यूस झाल्यामुळं हे जे सँड पार्टिकल्स आहेत इट गेट्स अवे फ्रॉम इच अदर. ते एकमेकापासून लांब जातात. लांब गेल्यामुळं काय होतं, इट कॉजेस स्वेलिंग ऑफ सँड. म्हणजे स्वेलिंग म्हणजे काय तर त्याचा जो ॲक्च्युअल व्हॉल्यूम असतो त्याच्यापेक्षा जास्त व्हॉल्यूम आपल्याला दिसतो. म्हणजे ती सँड फुगते. अँड दॅट फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज बल्किंग ऑफ सँड. म्हणजे सँडच्या ॲक्च्युअल व्हॉल्यूमपेक्षा थोडासा जो व्हॉल्यूम वाढलेला असतो ड्यू टू द फ्री मॉइश्चर प्रेझेंट इन द एअर इट कॉजेस बल्किंग ऑफ सँड. Next point of this chapter is impurities present in the sand. Impurities in fine aggregates. There are 4 types of impurities are present in the aggregate. First one is the organic impurities. आता impurities म्हणजे काय तर त्या सँडमध्ये जे अशुद्ध पदार्थ किंवा अशुद्ध घटक आपल्याला आढळतात त्याला आपण impurities असं म्हणतो. त्यातला पहिला टाईप आहे तो म्हणजे ऑर्गॅनिक impurities. If the sand is sourced from river bed, then it may contain vegetable matter, organic clays, humus, and decayed animal matter, etc. These organic matter interfere with the setting of cement and affect strength of cement. तर जनरली सँड जी काय आहे ते आपल्याला रिव्हर बेडपासून मिळते. म्हणजे नदीचं पात्र आहे त्यातून आपल्याला ही जी काय आहे ती वाळू आपल्याला मिळते. तर त्यामध्ये काही अशुद्ध घटक असतात. ते अशुद्ध घटक कुठले कुठले असतात तर त्यामध्ये व्हेजिटेबल मॅटर्स असतात. म्हणजे नदीच्या पात्रात जी काही झाडं वगैरे उगवलेली असतात त्यांची मुळं आपल्याला आढळतात. ऑर्गॅनिक क्लेज असतात. ह्युमस म्हणजे बुरशी आपल्याला आढळते. डिकेड ॲनिमल मॅटर म्हणजे काय तर त्यामध्ये जे जलचर प्राणी असतात त्याचे अवशेषसुद्धा काय असतात तर ते जी आपल्याला वाळू मिळते ते त्यामध्ये आपल्याला ते आढळतात. तर त्याला आपण ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज असं म्हणतो. त्या ऑर्गॅनिक इम्प्युरिटीजमुळे काय होतं की ज्यावेळी सिमेंट आणि सँड यांची बॉन्डिंग प्रोसेस असते. ठीक आहे. त्या बॉन्डिंग प्रोसेसमध्ये ह्या इम्प्युरिटीज काय करतात इंटरफिअर करतात. ते इंटरफिअर झाल्यामुळं काय होतं की त्यांचं प्रॉपरली बॉन्डिंग होत नाही आणि त्यामुळं त्या सिमेंटसोबत त्या सँड पार्टिकल्स बॉन्डिंग न झाल्यामुळं त्या कॉन्क्रीट जे काय आपण प्रिपेअर करतो किंवा मॉर्टर जे काय प्रिपेअर करणार असेल त्याची स्ट्रेंथ काय होते रिड्यूस होते. दुसरी इम्प्युरिटीज म्हणजे काय तर इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज. These are mainly clay or silt occurs in the sand which is obtained from quarries. Clay and silt can be easily removed by washing the sand number of times before using it in the concrete. दुसरी इम्प्युरिटी म्हणजे इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज असतात. त्या कुठल्या असतात तर क्ले किंवा सँड. क्ले और सिल्ट. क्ले म्हणजे काय तर मातीसारखे पदार्थ जे चिकट असे असतात किंवा सिल्ट रेतीसारखे पदार्थ रेतीसारखे घटक हे त्या सँडमध्ये आपल्याला आढळतात. बरोबर आहे. त्यामुळं काय होतं की पुन्हा बॉन्डिंग प्रोसेसमध्ये त्यांचं इंटरफिअरन्स होते आणि ऑटोमॅटिकली त्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ रिड्यूस होते. म्हणून जर का आपल्या साईडवरती आपल्याला सँडमध्ये जर का क्ले किंवा सिल्ट याचं पर्सेंटेज जास्त आढळला असेल तर ती जी वाळू असते ती नंबर ऑफ टाईम्स त्याचं वॉशिंग केलं जातं. ती धुतली जाते की जेणेकरून त्याला जे चिकटलेले पदार्थ असतात की जे क्ले असतील सिल्ट असेल ते निघून जातील आणि आपल्याला जी काय प्युअर सँड आहे ती कॉन्क्रिटिंगसाठी अवेलेबल होईल. त्यानंतर थर्ड इम्प्युरिटी इज प्रेझेन्स ऑफ सॉल्ट. The fine aggregate from tidal river may contain salt which affects setting property. जर आपण सँड ही रिव्हर बेड जे टायडल एरियामध्ये आहे म्हणजे खाडीमधून आपल्याला जिथं समुद्र आणि नदी एकमेकाला मिळतात अशा खाडीमधून जर आपल्याला सँड अवेलेबल झाली असेल तर त्या सँड पार्टिकल्समध्ये सॉल्टचं पर्सेंटेज जास्त असतं. मिठाचं पर्सेंटेज जास्त असतं. त्या सॉल्टचं काय होतं की पुन्हा त्या सिमेंटसोबत रिॲक्शन होते आणि सिमेंटसोबत रिॲक्शन झाल्यामुळं
त्या सिमेंटची सेटिंग प्रॉपर्टी, म्हणजे आपण जे शिकलेलो आहे की इनिशियल सेटिंग टाईम, फायनल सेटिंग टाईम, ह्या सेटिंग प्रॉपर्टी काय होतात, चेंज होतात. आणि शेवटची जी इम्प्युरिटी आहे ती म्हणजे मायका. The presence of mica considerably reduces durability and compressive strength. जर त्या सँडमध्ये मायका हा घटक प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्यामुळे काय होतं की त्या सिमेंटची ड्युरेबिलिटी काय होते, रिड्यूस होते, बरोबर आहे. आणि ऑटोमॅटिकली त्यापासून तयार केलेलं जे काही कॉन्क्रीट असतं त्या कॉन्क्रीटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही रिड्यूस झालेली आपल्याला बघायला मिळते. Now we will see the fineness modulus of sand. The proportion of different particle size present in an aggregate determines its grading pattern. If all the sizes of various range are present in required proportion, then aggregate is known as well graded aggregate. If the size of all particles is almost same, then aggregate is known as poorly graded aggregates. And if the aggregate shows total absent of particle size or particular range of sizes, then it is called as gap graded aggregates. For grading of fine aggregates, a parameter known as fineness modulus is used. तर फाईननेस मॉड्युलस याला आपण FM म्हणजे FM असं म्हणतो. तर फाईननेस मॉड्युलस म्हणजे एक्झॅक्ट काय आहे, तर मुळात आपल्याला माहिती आहे की सँड म्हणजे काय, तर द पार्टिकल साईज विच इज लोअर दॅन 4.75 mm. जे आपल्याला 4.75 mm पेक्षा कमी सायझेसची जे काही पार्टिकल्स आपल्याला आढळतात ॲग्रिगेटमध्ये त्याला आपण फाईन ॲग्रिगेट्स असं म्हणतो, बरोबर. पण ते जे पार्टिकल साईज असतात ते सगळे युनिक नसतात, युनिफॉर्म नसतात, ते पार्टिकल साईज हे डिफरंट असतात. त्यासाठी आपल्याला त्या सँडचं ग्रेडिंग करणं गरजेचं असतं. आता ग्रेडिंग म्हणजे काय, तर ग्रेडिंग करण्यासाठी आपण वेगळ्या सायझेसच्या सीव्ज यूज करतो. त्या सायझेस कुठल्या असतात, तर सगळ्यात टॉपची जी काही सीव असते ती 4.75 mm ची असते. त्या खालोखाल 2.36 mm ची सीव यूज करतो. त्याखाली आपण 1.18 mm ची सीव यूज करतो. त्यानंतर 600 मायक्रॉन, 300 मायक्रॉन, 150 मायक्रॉन अशा वेगळ्या काय करतो, सीव्ज यूज करतो. आणि त्यानंतर त्या पूर्ण सँडचं सिविंग केलं जातं. सिविंग म्हणजे काय, तर सगळ्यात टॉपची जी काही सीव असेल 4.75 mm ची त्याच्यावरती सँड काय केली जाते, पोर केली जाते, त्याचं प्रॉपरली शेकिंग केलं जाते या सगळ्या सीव्जचं. जर त्याचं सिविंग केल्यानंतर आपल्याला असं आढळलं की त्यामध्ये सगळ्या सायझेसचे सँड पार्टिकल्स अवेलेबल आहेत. म्हणजे त्यामध्ये 4.75 mm चे पण आहेत, 2.36 mm चे पण आहेत, 1.18 mm ची पण पार्टिकल्स प्रेझेंट आहेत, 600 मायक्रॉनची पण आहेत, 300 मायक्रॉनची पण आहेत. तर त्या केसला म्हणजे अशा सँडमध्ये सगळ्या सायझेसचे पार्टिकल्स अवेलेबल आहेत, अशा सँडला आपण काय म्हणतो, तर वेल ग्रेडेड ॲग्रिगेट्स, बरोबर आहे. जर का सगळ्या पार्टिकल साईज सेम असेल, आपण त्याचं ग्रेडिंग केलं तर आपल्याला आढळलं की त्यामध्ये 2.36 mm चे पार्टिकल साईजेस जास्त आहेत आणि बाकीचे साईजेस जे काय आहेत त्याचे पार्टिकल साईजेस, ते जे पार्टिकल्स आहेत ते अगदी निग्लिजिबल आहेत. तर त्या केसला आपण जी सँड आपल्याला मिळते त्याला आपण म्हणतो पुअरली ग्रेडेड ॲग्रिगेट्स. आणि लास्ट म्हणजे काय, इफ द ॲग्रिगेट शोज टोटल अब्सेन्स ऑफ पर्टिक्युलर साईज और पर्टिक्युलर रेंज ऑफ सायझेस, देन इट इज कॉल्ड एज अ गॅप ग्रेडेड ॲग्रिगेट. आता गॅप ग्रेडेड ॲग्रिगेट म्हणजे काय, की आपण ज्यावेळी त्याचं ग्रेडिंग करतो, त्याचं आपण सिविंग करतो. जसं मी सांगितलं की सगळ्यात टॉपला आपण 4.75 mm ची सीव यूज करणार, त्याखाली 2.36 mm ची सीव यूज करणार, त्याखाली 1.18 mm ची सीव यूज करणार, 600 मायक्रॉनची सीव यूज करणार, 300 मायक्रॉनची करणार आणि 150 मायक्रॉनची सीव यूज करणार. 150 मायक्रॉनची का, कारण की सगळ्यात लोएस्ट पार्टिकल साईज ऑफ सँड दॅट इज यूज फॉर द कॉन्क्रिटिंग पर्पज इज 150 मायक्रॉन. त्याच्यापेक्षा जर का कमी साईज असेल तर ती सँड आपण यूज करत नाही. मग हे सिविंग केल्यानंतर आपल्याला आढळले की त्यामध्ये 150 मायक्रॉनचे पार्टिकल्सच नाही आहेत किंवा 300 मायक्रॉनचे पार्टिकल्स नाही आहेत, 600 मायक्रॉनचे पार्टिकल्स नाहीत, दोज आर टोटली ॲबसेंट. तर त्या केसला जी सँड आपल्याला मिळते त्याला आपण गॅप ग्रेडेड ॲग्रिगेट्स असं म्हणतो. तर फाईननेस मॉड्युलसवरून आपल्याला काय कळतं की आपल्याकडं जी सँड आपल्याला साईटवरती अवेलेबल आहे ती फाईन सँड आहे का मीडियम सँड आहे, बरोबर आहे, की कोर्स सँड आहे, हे आपल्याला या फाईननेस मॉड्युलसवरून लक्षात येते. जसं मी लास्ट स्लाईडमध्ये सांगितलं की ज्यावेळी सँडचा फाईननेस मॉड्युलस हा फाइंड आउट केला जातो
त्यावेळी ग्रेडिंग प्रोसेस केली जाते, म्हणजे त्या सँडची ग्रेडिंग केलं जाते, वेगळ्या वेगळ्या सिव्ज वापरल्या जातात आणि त्यावरून त्याचा फायनेस मॉड्युलस कॅल्क्युलेट केला जातो. फायनेस मॉड्युलस कॅल्क्युलेट करताना काय केलं जातं, क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज त्याचं कॅल्क्युलेट केलं जातं अपॉन 100. त्यावरून आपल्याला त्याचा फायनेस मॉड्युलस हा मिळतो. जर तो फायनेस मॉड्युलस 2.2 to 2.6 या रेंजमध्ये असेल तर त्या सँडला आपण फाईन सँड असं म्हणतो. तो फायनेस मॉड्युलस जर का 2.6 to 2.9 या रेंजमध्ये असेल तर त्याला आपण त्याला आपण मीडियम सँड असं म्हणतो. आणि तो जर का फायनेस मॉड्युलस 2.9 to 3.2 या रेंजमध्ये असेल तर त्याला आपण कोर्स सँड असं म्हणतो. म्हणून ॲज पर द BIS, द सँड हॅव्हिंग फायनेस मॉड्युलस लेस दॅन 2.2 or more than 3.2 is considered unsuitable for use in concrete. म्हणजे जर का फायनेस मॉड्युलस हा 2.2 पेक्षा कमी असेल किंवा 3.2 पेक्षा जास्त असेल तर ती सँड ही आपण कॉन्क्रिटिंगसाठी वापरू शकत नाही. द नेक्स्ट पॉईंट इज सिल्ट कंटेंट इन सँड. सिल्ट म्हणजे काय तर अगदी बारीक फाईन पार्टिकल्स, त्याला आपण रेती असं म्हणतो, बरोबर आहे. A silt is defined as the particles which are passed from ice sieve size 75 micron. Due to these small particle sizes, it has more specific surface area. तर सिल्ट म्हणजे काय तर असे पार्टिकल्स की ज्याची साईज ही 75 मायक्रॉनपेक्षा कमी आहेत पण ते त्या सँडमध्ये प्रेझेंट आहेत. जर असे सिल्ट पार्टिकल्सचं कंटेंट जर जास्त असेल त्या सँडमध्ये तर त्यामुळे काय होतं तर त्या सँडचा स्पेसिफिक सरफेस एरिया वाढतो. आणि त्यामुळे इफ क्ले अँड सिल्ट प्रेझेंट इन फाईन ॲग्रिगेट, इट प्रिव्हेंट्स डेव्हलपमेंट ऑफ गुड बॉन्ड बिटवीन ॲग्रिगेट्स अँड सिमेंट. जर का सिल्टचं पर्सेंटेज हे त्या सँडमध्ये जास्त असेल तर त्यामुळं सिमेंट पार्टिकल्स आणि सँड पार्टिकल्स यामध्ये प्रॉपरली बॉन्डिंग होत नाही, कारण की हे जे सिल्ट कंटेंट असतात ते काय करतात की त्या बॉन्डिंगमध्ये इंटरफिअर करतात, बरोबर आहे. आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होते तर त्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ ही रिड्यूस होते. इफ देर इज अ क्ले अँड सिल्ट प्रेझेंट इन लार्ज क्वांटिटी, मोर अमाऊंट ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड टू प्रिपेअर कॉन्क्रीट ऑफ गुड क्वालिटी. जर का त्या सँडमध्ये क्ले म्हणजे मातीजन्य पदार्थ किंवा सिल्ट याचं पर्सेंटेज अगदी जास्त प्रमाणात असेल तर त्यापासून मॉर्टर तयार करण्यासाठी किंवा कॉन्क्रीट तयार करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा वॉटर ॲड करण्याची गरज असते, बरोबर आहे. आणि ते वॉटर ॲड केल्यामुळं इट रिड्युसेस द स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट, ऑल्सो रिक्वायर्स मोर अमाऊंट ऑफ वॉटर. एक्स्ट्रा वॉटर ॲड केल्यामुळे जर का त्या सँडमध्ये सिल्टचं पर्सेंटेज जास्त असेल तर ते वॉटर ॲब्सॉर्प्शन त्याचं जास्त असतं. ऑटोमॅटिकली वॉटर ॲब्सॉर्प्शन झाल्यामुळं आपल्याला पुन्हा एक्स्ट्रा वॉटर त्यामध्ये ॲड करावं लागतं. आणखी हे जे सिल्ट किंवा क्लेचे सिल्ट किंवा क्लेचं पर्सेंटेज जर जास्त असेल तर ते काय करतात की ते सिमेंट पार्टिकल्स आणि सँड पार्टिकल्स याच्या बॉन्डिंगमध्ये ते इंटरफिअर करतात आणि ते काय करतात त्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ रिड्यूस करण्याचं काम करतात. त्यामुळे ज्यावेळी आपण सँड यूज करतो त्या सँडमध्ये हा सिल्ट कंटेंट हा नेहमी मिनिमम असला पाहिजे. नाऊ वी विल सी द प्रोसिजर टू डिटरमाइन सिल्ट कंटेंट इन सँड. म्हणजे आपल्याला जी काही सँड अवेलेबल होते त्या सँडमध्ये सिल्टचं पर्सेंटेज किती आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट करणं गरजेचं असतं. तर तो एक्सपेरिमेंट कसा करायचा तर फॉर दिस पर्पज अ मेजरिंग जार ऑफ 1000 ml कॅपॅसिटी इज रिक्वायर्ड. म्हणजे जो मेजरिंग जार असतो 1 लिटर कॅपॅसिटीचा तो आपल्याकडे असणं गरजेचं आहे. फिल द जार अप टू 100 ml विथ 1% सोल्युशन ऑफ कॉमन सॉल्ट इन वॉटर. जे काय करायचं की त्या जारचा जो 100 ml चा मार्क आहे तिथेपर्यंत काय करायचं वॉटर फिल करायचं. वॉटर फिल केल्यानंतर त्यामध्ये 1% ऑफ सॉल्ट म्हणजे जे आपलं कॉमन सॉल्ट असतं मीठ असतं ते त्यामध्ये ॲड करायचं आणि त्याचं शेकिंग करायचं. शेकिंग केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे तर कॉमन सॉल्ट सोल्युशन आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपल्याकडे काय आहे तर जार आहे, जारमध्ये 100 ml मार्कपर्यंत काय आहे तर ते कॉमन सॉल्ट सोल्युशन आपण तयार केलेलं आहे. त्यानंतर ॲड सँड टू बी टेस्टेड टिल 750 ml मार्क अँड ॲड कॉमन सॉल्ट सोल्युशन. म्हणजे त्याच कॉमन सॉल्ट सोल्युशनमध्ये 750 ml चा जो काही मार्किंग आहे तिथंपर्यंत आपल्याला जी सँड आपल्याला टेस्ट करायची आहे ती त्या मेजरिंग जारमध्ये आपण फिल करायची. फिल केल्यानंतर ॲड वॉटर अप टू 1000 ml मार्क अँड शेक द जार इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. हे फिल केल्यानंतर त्याचा जो 1000 ml चा मार्क आहे तिथंपर्यंत आपल्याला पुन्हा
एक्स्ट्रा वॉटर त्यामध्ये ॲड करायचं. ॲड केल्यानंतर त्याचं शेकिंग करायचं, व्हर्टिकल शेकिंग करायचं, हॉरिझॉन्टल शेकिंग करायचं. आणि ते शेकिंग केल्यानंतर कीप द जार ॲट द प्लेस वेअर देअर इज नो पॉसिबिलिटी ऑफ व्हायब्रेशन्स. म्हणजे एका स्टेबल प्लेसला काय करायचं की जिथं कुठल्याही टाईपचे व्हायब्रेशन्स नाही अशा ठिकाणी तो जार प्लेस करायचा. तो जार प्लेस केल्यानंतर काय होणार आहे की कॉमन सॉल्ट सोल्युशन जे आपण मीठ त्यामध्ये ॲड केल्यानंतर जे सोल्युशन आपल्याला तयार झालेलं आहे ते सोल्युशन काय करतं की ते जे सँड पार्टिकल्स असतात त्याला भोवती जे सिल्टचे कंटेंट असतात त्याला रिमूव्ह करण्याचं काम करतात. ठीक आहे. रिमूव्ह झाल्यामुळं त्याचा एक त्या मेजरिंग जारमध्ये टॉप साईडला त्याचा एक सेपरेट लेअर तयार झालेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. द रिडिंग ऑफ सेटल सिल्ट अँड क्लीन सँड शुड बी टेकन आफ्टर 3 hours. म्हणजे काय होणार आहे तर त्यामध्ये जे काय सिल्ट प्रेझेंट असतं त्याचा एक सेपरेट लेअर आपल्याला त्या जारच्या वरच्या बाजूला दिसतो. त्याचा आपल्याला रिडिंग घ्यायचं आहे, त्याला आपण V2 असं म्हणणार आहे. आणि V1 म्हणजे काय तर टोटल व्हॉल्यूम ऑफ दॅट सँड. हे जो सिल्ट आणि प्युअर सँड याचा जो काही व्हॉल्यूम असेल त्याला आपण V1 असं म्हणतो. आणि त्यानुसार पर्सेंटेज ऑफ सिल्ट कंटेंट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय पर्सेंटेज ऑफ सिल्ट इक्वल टू V2/V1 × 100. म्हणजे या रेशोनुसार या फॉर्म्युल्यानं ज्यामध्ये V2 इज द व्हॉल्यूम ऑफ सिल्ट आफ्टर 3 hours, 3 तासानंतर आपल्याला तो जो सेपरेट लेअर दिसतो त्या मेजरिंग जारमध्ये वरच्या बाजूला त्याचं रिडिंग घ्यायचं आहे. आणि V1 म्हणजे काय तर टोटल व्हॉल्यूम ऑफ द सॅम्पल हे आपल्याला मेजर करायचं आहे आणि त्याचं पर्सेंटेज हे फाइंड आउट करायचं आहे. दॅट पर्सेंटेज शुड नॉट बी मोर दॅन 15%. म्हणजे 15% जास्त सिल्ट कंटेंट हाचं सँडमध्ये नसला पाहिजे. अँड द लास्ट पार्ट ऑफ दिस लेक्चर इज क्वालिटीज ऑफ गुड सँड. म्हणजे आपल्याला जी सँड साईटवरती अवेलेबल असते ती सँड कशी असली पाहिजे याची काही नॉर्म्स आहेत. इट शुड बी क्लीन अँड दॅट इज शुड बी फ्री फ्रॉम सॉल्ट, सिल्ट्स अँड इम्प्युरिटीज. म्हणजे ती क्लीन असली पाहिजे सँड, त्यामध्ये सॉल्टचं पर्सेंटेज नसलं पाहिजे, सिल्ट्स नसले पाहिजे आणि बाकीच्या इम्प्युरिटीज म्हणजे अशुद्ध घटक आपण बघितले ते त्यामध्ये नसले पाहिजे. इट शुड बी वेल ग्रेडेड. वेल ग्रेडेड म्हणजे काय तर अशी सँड की ज्यामध्ये सगळ्या साईजेसचे पार्टिकल्स प्रेझेंट पाहिजे. मग हे पार्टिकल्स कुठल्या कुठल्या साईजेसचे तर 4.75 mm, त्यानंतर 2.36 mm, 1.18 mm, 600 मायक्रॉन, 300 मायक्रॉन, 150 मायक्रॉन हे जे सगळ्या साईजेसचे पार्टिकल्स त्यामध्ये प्रेझेंट असले पाहिजेत. त्या सँडला आपण वेल ग्रेडेड सँड असं म्हणतो. त्यानंतर थर्ड, इट शुड बी स्ट्रॉंग अँड ड्युरेबल. ती जी सँड आहे ती स्ट्रॉंग असली पाहिजे आणि ड्युरेबल असली पाहिजे. इट शुड बी केमिकली इनर्ट. केमिकली इनर्ट म्हणजे काय तर ती केमिकली इनॲक्टिव्ह असली पाहिजे. त्या सँडचा सिमेंटसोबत कुठल्याही टाईपची केमिकल रिएक्शन झाली नाही पाहिजे. आणि इट शुड हॅव लेस टेंडन्सी टुवर्ड्स बल्किंग. तर बल्किंग म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहे की ज्यावेळी सँडमध्ये आपण वॉटर ॲड करतो त्यावेळी त्या सँडचा व्हॉल्यूम वाढतो. तर त्या फेनॉमेनला आपण बल्किंग असं म्हणतोय. तर अशी सँड असली पाहिजे की ज्यामध्ये बल्किंगचं प्रमाण हे अगदी कमी असलं पाहिजे. म्हणजे अशा टाईपची सँड जर काय अवेलेबल असेल तर दॅट सँड इज गुड फॉर मॉर्टर ऑर कॉन्क्रिटिंग पर्पज.